नमस्कार. आई राजा उदो उदो 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारी रेणुका माता अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे. रेणुका मातेचा जन्म कसा झाला व रेणुका माता माहूर गडावर कशी प्रगट झाली हे थोडक्यात जाणून घेऊया. रेणुका मातेचा जन्म एका पौराणिक कथेनुसार कुब्ज देशाच्या राजा रेणूने शांती आणि समृद्धीसाठी केलेल्या यज्ञाच्या अग्नीतून झाला. यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झाल्यामुळे आणि रेणू राजाची मुलगी असल्यामुळे तिला रेणुका हे नाव पडले. ती साक्षात आदिशक्ती माता पार्वतीचे रूप आहे. वयात आल्यावर तिचे लग्न शंकराचा अवतार असणारे ऋषी जमदग्नी यांच्यासोबत झाला. महर्षी जमदग्नी हे योगसिद्ध ऋषी व तपस्वी होते. एकदा देवराज इंद्र त्यांच्याकडे दर्शनास आले असता माता रेणुका व ऋषी जमदग्नीने त्यांचे ज्या प्रकारे आदरातिथ्य केले ते पाहून इंद्रदेव प्रसन्न झाले व त्यांनी दिव्य कामधेनू गाय ऋषी जमदग्नी व माता रेणुका यांना भेट दिली. कामधेनू गाय मिळवण्यासाठी सहस्त्रार्जुनाने ऋषी जमदग्नी यांच्या आश्रमावर हल्ला केला. त्यावेळी आश्रमात भगवान परशुराम नव्हते. ती संधी साधून त्याने ऋषी जमदग्नी यांना ठार मारले व रेणुका मातेवर 21 वेळा शस्त्राने वार केले व पळून गेला. क्रुद्ध व अगतित होऊन माता रेणुकेने आपल्या मुलाला परशुरामाला हाक मारली. आईची हाक ऐकून परशुराम क्रोधाने संतापले व त्याने अत्याचारी क्षत्रियांपासून पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. ऋषी जमदग्नीच्या मृत्यूसाठी त्यांनी कोरी भूमी म्हणून दत्तक्षेत्र माहूर हे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस माता रेणुका सती गेली. भगवान परशुरामास आईची खूप आठवण येत असे. मातृपितृ विरहाने व्याकुळ होऊन त्याने आईस आर्त हाक मारली. त्यावेळेस आकाशवाणी झाली. रेणुका माता त्यांना म्हणाली, बाळा, मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामांनी आईच्या भेटीच्या कल्पनेने न राहवल्यामुळे मागे पाहिले तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला. त्या स्थानी आज माहूरचे रेणुका देवी मंदिर बांधले आहे. जगदंबा मातेच्या याच डोक्यास शिरास तांदळ असे म्हणतात. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. मातापूर शेजारच्या आंध्र प्रदेशातील ऊर म्हणजे गाव ते माहूर आणि पुढे माहूर झाले. धन्यवाद.